एका माणसाने त्याच्या मुलाला गुरुकुलात शिक्षणासाठी पाठवलं. मग तो गुरुकुलात शिक्षणासाठी जाऊ लागला. मग एके दिवशी गुरुजींनी त्याला धडा पाठ करून आणण्यासाठी एक धडा दिला आणि दुसऱ्या दिवशी त्याला गुरुजींनी उभं केलं की हा धडा तू पाठ करून आणला का म्हणून. पण त्याच्याकडनं तो धडा पाठ झालेला नव्हता. गुरुजींना आतूनच राग आला आणि त्यांनी काय केलं, एक काठी घेतली, त्याला शिक्षा करण्यासाठी, हात पुढं करण्यासाठी सांगितलं. पण गुरुजी जे होते ते ज्योतिषशास्त्रात तज्ज्ञ होते. मग त्यांचा राग शांत झाला आणि त्याला बसण्यास सांगितले. पण मुलाला खंत लागली की गुरुजींनी मला शिक्षा का केली नाही. मग दुसऱ्या दिवशी त्याने गुरुजीला विचारलं की गुरुजी तुम्ही मला शिक्षा का केली नाही. मग गुरुजी म्हटले, बेटा तुझ्या हातात जी ज्ञानाची रेषा आहे ना, ती ज्ञानाची रेषाच नाही आहे. आणि ज्याच्या हातात ज्ञानाची रेषा नसते ना, त्याच्याकडनं कुठलाच पाठ पूर्ण होत नाही आणि पाठ होत नाही. मग मुलगा म्हटला, गुरुजी जर माझ्याकडनं पूर्ण पाठ होत नसला तर ती ज्ञानाची रेषा मी आत्ताच ओढतो. मग त्याने धारदार दगड घेतला आणि ती ज्ञानाची रेषा ओढली. आणि नंतर तोच मुलगा महान संस्कृत विद्वान पाणिनी म्हणून प्रसिद्धीस आला. कोणत्याही ज्ञानाला रेषेची गरज नसते. ज्ञानाला कठोर परिश्रम, आत्मसमर्पण आणि स्वतःवरील आत्मविश्वास हा महत्त्वाचा असतो.